पावसाळ्यात भरपूर पाणी व उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती सुरगाणा वासियांना भोगावी लागते। यावर उपाय म्हणून पुण्यातील सेवावर्धिनी या सामाजिक संस्थेने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या CSR फंड मधून आदिवासी शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे। या उपक्रमामधून तालुक्यातील 7 गावांमधील 122 शेतकऱ्यांना सोलर वीज पंप मोफत बसवून दिले आहे। यामुळे या शेतकऱ्यांनी पारंपरिक भात पिकाऐवजी आता मिरची, टोमॅटो, कांदा, कारले यासारखी उत्पन्न देणारी पिके घेण्यास सुरुवात केली आहे। पुणे येथील सेवावर्धिनी या सामाजिक संस्थेने तालुक्यातील गरीब आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी सौर वीज पंप देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमांतर्गत पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सोलर वीज पंप बसवून शेतापर्यंत मोफत पाईपलाईन करून दिली जाते। यासाठी शेतकऱ्याला फक्त पाईपलाईन साठी चर खोदावा लागतो। यामुळे आदिवासी शेतकरी पारंपरिक भात आणि निघाल्यानंतर मिरची, टोमॅटो, कांदा, कारले ही पैसे देणारी पिके घेत असल्याने आर्थिक उन्नती झाली आहे। तालुक्यातील 122 शेतकऱ्यांचे 119 एकर क्षेत्र बागायती झाले आहे। यातील 20 शेतकऱ्यांना ठिबक सिंचनवर सेंद्रिय पद्धतीने मिरची लागवडीचे प्रात्यक्षिक देण्यात आले। यासह 100 शेतकऱ्यांना बांबू व 100 शेतकऱ्यांना केशर रोपे देण्यात आली आहे। बांबू व केशर रोपांसाठी नाममात्र 10% रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे। दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील रोप वाटिकेतून बांबू तर गुजरात मधून केशर रोपे आणली आहे। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।